अहो हं. हे सगळं काय सुरू आहे? राजकुमार सर असं कसं करतील? दादाने असं काही केलं नसेल सावली. तो उगाच काही बोलतोय सदाशिव. मला हेच कळत नाही की ह्या सगळ्याच्या मागे कोणाचा हात असेल. पण बघा ना, ऐश्वर्या मॅडमच्या फोनवरून त्याला फोन गेला होता. म्हणजे ह्याचा अर्थ हाच होतो की ऐश्वर्या मॅडमने हे सगळं केलं असेल, हो ना? पण तो म्हणतो ऐश्वर्या वहिनीला तो ओळखतच नाही. खोटं बोलतो सावली तो. कोण खरं कोण खोटं काहीच कळत नाहीये. सारंग दादा अरे अरे काय काय झालं? उठ 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 आधी उठ आधी उठा. काय झालंय? कुठे होतात तुम्ही? कधीपासून वाट बघतोय मी तुमची. अरे आम्ही इथेच आहोत. तू कुठे वाट बघतोयस? माझ्या रूम मध्ये. अरे म्हणजे शोधत होतो रे दादा, समज ना. अरे मग असं सांग ना, काय झालं? काय एवढं एक्साइटेड काय आहेस तू? सारंग दादा आज मी खूप खुश आहे. हो ते दिसतंय. काय झालंय ते सांगा. सो सारंग दादा, सावली वहिनी माझी कोड बायको गाणं गायला फायनली तयार झाली आहे. तो ताराच करते. टाळ्या 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 टाळ्या. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू थँक्यू. पण असं लगेच कसे काय तयार झाली ती? काय जादू काय झाला? आता जादू अशी झाली की आमचे जे प्रोड्युसर आहेत ना, त्यांनी त्यांच्या मुहूर्ताची तारीख थोडी पुढे ढकलली. एकच सेकंड, मी भैरवीजींना कॉल करतो. जगन्नाथजींनी त्यांचं काम केलंय. ते नेहमीच आपली मदत करतात. माझी आयडिया होती. बोल सोहम. हॅलो भैरवीजी, नमस्कार. खूप आनंदाची बातमी आहे. तुम्ही कार्यक्रमाच्या तयारीला सुरुवात करा. तुमची मुलगी फायनली गाणं गायला तयार झाली आहे. काय काय बोलतोयस काय सोहम? हो. अरे पण कसं? प्रोड्युसर काय म्हणाले ते? ऍक्च्युली आमचे जे प्रोड्युसर आहेत ना, त्यांनी त्यांच्या मुहूर्ताची तारीख थोडी पुढे ढकलली. काय सांगतोयस काय सोहम? सोहम असं असेल ना तर देवच पावला रे. तुझ्या तोंडात साखर पडो. सोहम तुला नाही माहिती तू मला केवढ्या मोठ्या स्ट्रेस मधनं वाचवलंयस. सोहम बरं आता मला खूप तयारीला लागलं पाहिजे. किती कामं पडली आहेत ना. लोकांना आमंत्रण पुन्हा करायची आहेत. सगळं उद्या ऑडिटोरियमला जावं लागेल. तिथला सेटअप बघावा लागेल. बाकीचे सगळे आर्टिस्ट, म्युझिशियन्स, अरे सगळ्यांशी बोलावं लागेल मला. आता इतक्या थोड्या वेळ बरं मी करीन तरी सगळी तयारी. तू फक्त ताराचा मूड ठीक ठेव. हां आता काही गडबड नको. हां सोहम. बेस्ट बेस्ट बेस्ट. थँक्यू सोहम. तुला नाही माहिती तू मला काय बातमी दिलीस. थँक्यू सो मच. बाय बाय. काय म्हणाले भैरवजी? कानाला लाग म्हणाले ना? अरे हो, तुला कसं कळलं? अरे कोण आहे मी? सारंग दादा. ठीक आहे, जा कामाला लाग जा. हो. पळ. कोण आहे हा सदाशिव? तुमचा त्याच्याशी काय संबंध आहे? तुम्ही माझ्यापासून काही लपवत नाही आहात ना? तुमचे आधीचे उद्योग परत सुरू नाही ना केलेत तुम्ही? भूतकाळ आहे तो माझा. अमृता, या घरात मी पुन्हा आल्यापासून मी एकही गोष्ट खोटं नाही बोललो तुझ्याशी. मी हे नाही म्हणणार की त्याचा आणि माझा काही एक संबंध नाही. त्याचा आणि माझा संबंध होता, तोही भूतकाळात. आणि आत्ताही हा संबंध कधी आला नसता, पण त्यांनी सावली आणि सारंगवर हल्ला केला म्हणून मी, नाहीतर मी या भानगडीत कधीच पडलो नसतो. ऐश्वर्याला सगळ्यांसमोर दाखवून द्यायचंय की मी सुधारलो नाहीये. मी हे जे मी आहे ना, ही सगळी नाटकं आहेत. सगळ्यांच्या नजरेमध्ये फक्त तिला मला वाईट ठरवायचंय म्हणून ते हे सगळं करते. मी आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ घेऊन सांगतो, मी आता जे काही सांगितलं ते सगळं खरं. ऐक,
खरंच सुधारलं, मी प्रयत्न करतोय सुधारायचा. मी मी काय करू? हा, ही ऐश्वर्या असं का करते मला कळत नाही. ऐका ना, ऐश्वर्याने कितीही प्रयत्न केला ना तरी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. खरंच तुम्ही नका काळजी करू, मी आहे तुमच्यासोबत कायम. आईच्या नजरेमध्ये पुन्हा तो पूर्वीचा राजकुमार पुन्हा दिसला. नालायक, हलकट, सगळ्यांना फसवणार. हरलो मी. ऐश्वर्याला मी सोडणार नाही. मी त्या ऐश्वर्याला सोडणार नाही. सोडणार. हाऊ तुम्ही शांत व्हा बघू आधी. इकडे बघा प्लीज, शांत व्हा. आणि असं नाही बोलायचं. कोणी कितीही वाईट वागलं ना तरी आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं. मला सांगा, आपण पण त्यांच्यासारखं वागलं तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक? तुझं माझ्यावर विश्वास आहे ना? खरं सांग. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. शांत व्हा. अहो, ते बघा, तुम्हाला हवंय ते मागा. काय मागितलंस तू? आधी तुम्ही सांगा. या जगातलं सगळं सुख तुला मिळवते. मी पण तेच मागितलं तुमच्यासाठी, तुझा किती विश्वास आहे माझ्यावर. स्वतःपेक्षा जास्त. आणि या जगात जर माझा सगळ्यात जास्त विश्वास कुठल्या व्यक्तीवर असेल तर ती व्यक्ती तू आहेस. या जगातल्या प्रत्येक व्यक्तीने जरी मला येऊन सांगितलं की सावली तुझ्याशी खोटं वागतीये, खोटं बोलतीये, तरी त्या माणसांवर मी विश्वास नाही ठेवणार. कारण मला माहिती आहे की माझी सावली माझ्याशी किती प्रामाणिक आहे. इतका विश्वास नका ठेवू माझ्यावर. मी खूप मोठी गोष्ट लपवून ठेवली आहे तुमच्यापासून. माझ्या मनाची कोंडी शब्दात कशी सांगू सारंग सर? विठुराया, मला यांच्यापासून आता माझं सत्य लपवून ठेवणं फार काळ नाही जमू शकणार. माझी खरी ओळख सारंग सरांना सांगायची ताकद मला देते.